रासायनिक अभिक्रिया केमिकल रिॲक्शन या चॅप्टरचं रिव्हिजन करूया आपण. जेव्हा रासायनिक बदल घडून येतो तेव्हाच रासायनिक अभिक्रिया घडून येते. रासायनिक समीकरण म्हणजे काय, तर रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेची संक्षिप्त स्वरूपामध्ये केलेली मांडणी म्हणजे रासायनिक समीकरण असतं. यामध्ये बघा एक एक्झाम्पल दिलं यांनी, Cu कॉपर प्लस O2. ओके, Cu+O2 म्हणलं काय तर CuO असं येतं. ओके, उत्पादित काय निर्माण होतं, अभिकारके कोणते, Cu+O2 अभिकारके झाले. आणि उत्पादित म्हणलं त्यापासून जे आउटपुट येतं त्याला आपण काय म्हणतो, उत्पादित म्हणतात. रासायनिक अभिक्रियेने झालेला बदल हा कायमस्वरूपी असतो, म्हणजेच रासायनिक अभिक्रियेमुळे पदार्थामध्ये कायमचाच बदल होतो. श्वसन हे नैसर्गिक रासायनिक बदल आहे. श्वासावाटे घेतलेल्या ऑक्सिजनची पेशीमधील ग्लुकोजबरोबर अभिक्रिया होते आणि नवीन तयार झालेला कार्बन डायऑक्साईड आणि पाणी बाहेर पडत असतं. ओके, आता C6H12O6 हे श्वसनाद्वारे आपण मध्ये घेतलं आणि त्यातून काय CO2 आणि +H2O बाहेर पडतो. प्रकाश संश्लेषणामध्ये सुद्धा एक रासायनिक बदलाचे उदाहरण आहे प्रकाश संश्लेषण क्रिया. प्रकाश संश्लेषण ही क्रियासुद्धा रासायनिक बदलाचे उदाहरण आहे. यामध्ये काय CO2+H2O, मग सूर्यप्रकाश मिळतो आणि त्यातून मग C6H12O6+O2 असे रासायनिक उत्पादित तयार होतं. ज्वलनाच्या प्रक्रियेमध्ये CO2 निर्माण होणे हे एक रासायनिक अभिक्रियाच आहे. C+O2 म्हणजे CO2. संतुलित समीकरण, रासायनिक समीकरणामध्ये जेव्हा अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्यातील अणूंची संख्या समान असते तेव्हा त्या समीकरणामध्ये संतुलित समीकरण तयार होत असतं. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार बघू आपण, टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. यामध्ये बघा संयोग अभिक्रिया, कॉम्बिनेशन रिॲक्शन कशी आहे, A+B म्हणलं तर AB येतं. जेव्हा दोन किंवा अधिक मूलद्रव्य संयुगे एकत्र येऊन केवळ एकच उत्पादित मिळतं तेव्हा त्या अभिक्रियेला आपण संयोग अभिक्रिया असं म्हणतो. ओके, आता या उदाहरणामध्ये बघा Fe+S. ओके, म्हणजेच काय आलं, FeS उत्पादित आलेलं आहे. ओके, Fe+S म्हणजेच FeS. यातील आयर्न प्लस गंधक यापासून आयर्न सल्फाईड मिळालेला आहे. ओके, Fe म्हणजे आयर्न होतं, फेरस आणि सल्फर. ओके, यापासून आपल्याला काय मिळालं, आयर्न सल्फाईड असं मिळालं. म्हणजे जर आपणास रासायनिक समीकरण देऊन जर ते कोणत्या प्रकारचे असं विचारलं तेव्हा त्यावेळेला अभिक्रियेमध्ये एवढेच पाहायचे की 2 अधिकपासून फक्त एकच उत्पादित मिळालेलं असेल, त्याला काय म्हणतो आपण, संयोग अभिक्रिया असं म्हणतो. ओके, अपघटन अभिक्रिया जी होती डिकम्पोजिशन रिॲक्शन, यामध्ये काय होतं, बीचं A+B असं केलं त्यांनी. जर फक्त एकच संयुग मूलद्रव्यापासून जर 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात तेव्हा त्या अभिक्रियेला आपण अपघटन अभिक्रिया असे म्हणतो. ओके, संयुग एकच आहे त्यापासून आपल्याला 1 किंवा 2 किंवा त्यापेक्षा जास्त असे उत्पादित मिळाले त्याला आपण अपघटन अभिक्रिया म्हणतो. आता इथे बघा CaCO3 यापासून आपल्याला CaO आणि CO2 असे 2 मिळालेले आहेत उत्पादिते, म्हणून हे काय झालं, अपघटन अभिक्रिया झाली. ओके, ही क्रिया कशी असते, उष्माग्राही असते. उष्मेचं ग्रहण म्हणजे उष्मा घेत असते, उष्माग्राही असते. ओके, अपघटन अभिक्रियेमध्ये 3 प्रकार पडतात, औष्णिक अपघटन अभिक्रिया, विद्युत अपघटन अभिक्रिया, प्रकाशीय अपघटन अभिक्रिया. थर्मल डिकम्पोजिशन, इलेक्ट्रोटिक डिकम्पोजिशन आणि फोटोलायटिक डिकम्पोजिशन असे 3 प्रकार पडतात. औष्णिक अपघटन अभिक्रियेमध्ये ज्या अभिक्रियेमध्ये संयुगाला उष्णता देऊन त्याचे विघटन केलं जातं त्या अभिक्रियेला आपण काय म्हणतो, औष्णिक अपघटन अभिक्रिया असं म्हणतो. ओके, म्हणजे यामध्ये एक्झाम्पल बघा CaCO3 यामध्ये 1000 डिग्री सेल्सिअसपर्यंत उष्णता दिली त्याच्यापासून आपल्याला CaO+CO2 असं मिळतं. विद्युत अपघटन अभिक्रियेमध्ये ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये संयुगाच्या संयुगातून विद्युतधारा प्रवाहित केली जाते आणि त्या संयुगाचे विघटन केलं जातं त्या संयुगाला आपण काय म्हणतो, अभिक्रियेला विद्युत अपघटन अभिक्रिया. ओके, विद्युत प्रवाह यूज करून केली जाते. आणि प्रकाशीय अपघटन अभिक्रियेमध्ये बघा ही अभिक्रिया प्रकाश ऊर्जा किंवा सूर्यप्रकाश याद्वारे घडते, आपण त्याला म्हणून काय म्हणतो, प्रकाशीय अपघटन अभिक्रिया असे म्हणतो. विस्थापन अभिक्रिया, यामध्ये डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजेच काय, एक्झाम्पल बघा इथं A+BC आणि यामध्ये काय झालं, AC इकडे गेलं आणि +B राहिलं. ओके, एखाद्या संयुगातील कमी क्रियाशील असलेल्या मूलद्रव्याला जास्त क्रियाशील असलेले मूलद्रव्य काढून टाकते तेव्हा त्या अभिक्रियेला आपण विस्थापन अभिक्रिया असं म्हणतो. आता याच्यामध्ये बघा CuSO पर कॉपर सल्फेट प्लस झिंक घेतलं Zn, तर यामध्ये काय केलं, झिंक सल्फेट एकत्र आलेलं आहे. ओके, ZnSO4 आणि Cu वेगळं झालेलं आहे. ओके, कॉपर वेगळं झालं यामध्ये, म्हणून या क्रियेला काय म्हणलं, विस्थापन अभिक्रिया असं म्हटलेलं आहे.
दुहेरी विस्थापन अभिक्रिया जी असते डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, यामध्ये AB प्लस CD एक्झाम्पल दिलं बघा इथं, AD प्लस CB, ज्यात आयनांची अदलाबदल होऊन आवश्यक तयार होतो अशा रासायनिक अभिक्रियेला आपण दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतो. ओके, आता बघा बोरियम प्लस झिंक सल्फेट घेतलं आणि याच्यापासून काय तयार झालं, बोरियम सल्फेट तयार झालं आणि झिंक सल्फेट तयार झालं. ओके, ट्रान्सलेशन झालेलं आहे याच्यामध्ये. अभिक्रियाचे प्रकार बघा आता, टाइप्स ऑफ रिॲक्शन कसे असतात, तर उष्माग्राही अभिक्रिया असते, एंडोथर्मिक रिॲक्शन, आणि उष्मादायी म्हणजेच एक्झोथर्मिक रिॲक्शन. ओके, उष्माग्राही म्हणजे उष्मा घेणारी आणि उष्मादायी म्हणजे उष्मा देणारी अभिक्रिया. आता उष्माग्राही अभिक्रियेमध्ये उष्णता ऊर्जा शोषली जात असते, ओके, घेतली जात असते. वनस्पती प्रकाशसंश्लेषण क्रियेमध्ये उष्णता ऊर्जा वापरून ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये अन्न तयार करते. पाण्यामध्ये युरिया विरघळल्यानंतर पाण्याचे तापमान कमी होत असतं. सर्व प्रकारच्या औष्णिक अपघटन अभिक्रिया येतात या उष्माग्राही अभिक्रिया. ओके, औष्णिक अपघटन अभिक्रिया जे ते उष्माग्राहीत येतात. आणि उष्मादायीमध्ये म्हणलं तर उष्णता ऊर्जा ही बाहेर टाकली जात असते, जसं की रंग देण्याच्या चुना पाण्यामध्ये विरघळल्यास पाणी गरम होत असतं. लाकूड कोळसा हे पदार्थाचे ज्वलन होते. आम्ल अल्कली यांचे मिश्रण आणि सिमेंट वाळू आणि पाणी यांचं मिश्रण होत असतं त्याच्यामध्ये. ओके, एक्झोथर्मिक रिॲक्शन. आता उष्माग्राही अभिक्रिया बघा, एंडोथर्मिक, ज्या अभिक्रियांमध्ये उष्णता शोषली जाते त्या अभिक्रियांना आपण काय म्हणतो, उष्माग्राही अभिक्रिया असं म्हणतो, जिथं उष्मा शोषली जाते. ओके, आणि उष्मादायी अभिक्रियेमध्ये काय होतं, उष्णता बाहेर टाकली जाते, त्या अभिक्रियेला आपण काय म्हणतो, उष्मादायी अभिक्रिया असं म्हणतो. जर अभिक्रियेचा दर अभिकारकांच्या कणांच्या आकारावर अवलंबून असला तर आकार लहान असेल तर दर काय असतो, जास्त असतो, आणि आकार मोठा असेल तर दर काय असणार आहे, कमी असणार आहे अभिक्रियेचा. ओके, ऑक्सिडेशन आणि शपनमध्ये काय होतं, ओके, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे काय असतं, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन O2 हा स्वीकारला जातो आणि हायड्रोजन निघून जातो त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिडीकरण असं म्हणतो. ओके, आणि खवटपणा, तेल, शेंगदाणा ही ऑक्सिडेशनची प्रक्रिया आहे. खाद्यपदार्थाचे ऑक्सिडीकरण टाळण्यासाठी नायट्रोजनचा प्रवाह वेष्टनामध्ये सोडून नंतर खाद्यपदार्थ साठवले जातात, जसं की कुरकुरे, चिप्स, फ्रायम्स, यामध्ये काय होतं, ऑक्सिडीकरण होतं. ओके, आणि शपनमध्ये बघा, रिडक्शनमध्ये काय होतं, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये हायड्रोजन स्वीकारला जातो आणि ऑक्सिजन निघून जातो त्याला काय म्हणतात, रिडक्शन असे म्हणतात. ओके, नंतर रेडॉक्स अभिक्रिया बघा, रेडॉक्समध्ये काय होतं, रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिडीकरण आणि शपन दोन्ही एकाच अभिक्रियेमध्ये घडून येतं, त्या अभिक्रियेला आपण रेडॉक्स असं म्हणतो. ओके, फॉर एक्झाम्पल दिलं बघा, BaSO4 प्लस 4C याचं काय झालेलं आहे, उत्पादित BaS प्लस 4CO झालं आहे. आता 4Cचं BaSO4मध्ये रिडक्शन झालं म्हणजेच काय झालं, O4 निघून गेलं, BaS झालं. ओके, रिडक्शन झालं, आणि 4C ऑक्सिडेशन झालं म्हणजे ॲड झालं 4CO. ओके, ऑक्सिजन यामध्ये ॲड झालेलं आहे, रिडक्शन म्हणजे कमी झालेलं आहे. पेशींमध्ये श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते. श्वसनाच्या वेळेला रेडॉक्स अभिक्रिया होते. तर सायटोक्रोम C ऑक्सिडेज या विकाराचा रेणू इलेक्ट्रॉन वहन करून ही अभिक्रिया घडून आणत असतो. ओके, सायटोक्रोम. आणि शरण म्हणजेच काय, कोरोजन. हवेतील आर्द्रतेच्या अंमलाच्या परिणामामुळे धातूची सावकाश झीज होते, यालाच काय म्हणतात, शरण असे म्हणतात. ओके, शरण कशाला म्हणतात मग, कोरोजन. ओके, हवेतील जे आर्द्रता किंवा आम्ल यांच्यामुळे काय होतं, धातूचा सावकाश जी झीज होते त्याला आपण शरण असे म्हणतो. म्हणजे गंजणे पण याच्यामध्ये तर गंज लागतो. शरण रोखण्यासाठी आपण स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांना निकेल आणि क्रोमियमचा थर म्हणजेच काय, इलेक्ट्रोप्लेटिंग करत असतो. लोखंड गंजू नये म्हणून त्यासाठी आपण जस्ताचा लेप लावतो, त्याला गॅल्व्हनायझिंग असं म्हणतात. तांबे व पितळाच्या भांड्यांना आपण कतिलाचा लेप लावतो, त्याला टायनिंग असं म्हणतात. आणि ॲल्युमिनियमच्या वस्तूंना आपण ऑक्साईडचा लेप लावतो, त्याला ॲनोडायझिंग असं म्हणतात. ही कन्सेप्ट बघा इथे. आता स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांना जे लावतात ते निकेल आणि क्रोमियम लावतात. ओके, इलेक्ट्रोप्लेटिंग असं म्हणतात. लोखंड गंजू नये म्हणून आपण जस्त लावतो त्याला आपण गॅल्व्हनायझेशन असं म्हणतो. तांबे आणि पितळाच्या भांड्यांना आपण कथिलाचा लेप लावत असतो, टायनिंग असं म्हणतात. आणि ॲल्युमिनियमच्या वस्तूंना आपण ऑक्साईडचा लेप लावतो, त्याला ॲनोडायझिंग असं म्हणतात. ओके, आता उदासीकरण बघा, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ताटावर पडलेले तेलाचे पिवळसर डाग लाल केसरी रंगामध्ये रूपांतरित होतात, कारण काय, त्याचं उदासीनीकरण असं होतं. आम्ल आणि आम्लारी अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होतं आणि या अभिक्रियेला आपण उदासीनीकरण असं म्हणतो. जेव्हा खाद्यतेलाचे रूपांतर तुपामध्ये होतं तेव्हा या अभिक्रियेला आपण हायड्रोजनेशन असं म्हणतो. रासायनिक समीकरणाचं महत्त्व बघायचं म्हणलं तर अभिक्रियकारकांचे रूपांतर हे उत्पादितमध्ये होतं. रासायनिक अभिक्रियेमध्ये सामान्यतः ऊर्जेचं उत्सर्जन किंवा शोषण होत असतं. ओके, म्हणजे एकतर ऊर्जा घेतली जाते किंवा मग ती टाकली जाते बाहेर.
अणूंची एकूण संख्या ही कायम राहत असते. एकूण वस्तुमान पण अक्षय राहतं. तयार होणाऱ्या उत्पादित घटकांचे प्रमाण आणि गुणधर्म हे अभिक्रिया कारकांच्या घटकांचे प्रमाण व गुणधर्म यापेक्षा वेगळं राहतं. रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारे घटक आहेत अभिक्रिया कारकांची संहती, स्वरूप, कणांचा आकार हे त्याच्यावर परिणाम करतात. ओके. इंद्रधनुष्यातील सर्व रंग ठराविक प्रमाणामध्ये एकत्र केले असले तर त्यातून पांढरा रंग मिळतो. फटाके ही फॉस्फरस आणि मॅग्नेशियमच्या पुड्यापासून बनलेले असतात. फटाके कशापासून बनतात? फॉस्फरस आणि मॅग्नेशियम. बीटा कॅरोटीन, लायकोपीन ही नैसर्गिक बीटा कॅरोटीन, लायकोपीन हे जे नैसर्गिक ऑक्सिडीकरण विरोधक आहेत. तर याचा वापर आपण बदाम, गाजर, टोमॅटो, सफरचंद, सुकामेवा, पपई इत्यादी अन्नपदार्थाचे ऑक्सिडीकरण रोखण्यासाठी करत असतो. तसेच औषधाच्या दुकानामध्ये ब्युरालेट हायड्रॉक्झी ॲनिसोल नावाचं ब्युटॅलिन हायड्रॉक्झी ट्युलिन हे ऑक्सिडीकरण आपण विरोधक म्हणून वापरतो. आता प्लॅस्टर ऑफ पॅरिस त्याला POP म्हणतो आपण. POPला पाण्यामध्ये मिसळल्यास ते तात्काळ टणक बनतं. त्यालाच आपण काय म्हणतो? जिप्सम असे म्हणतो. ओके. POPला जर पाण्यामध्ये मिसळलं तर त्यापासून आपल्याला जिप्सम मिळतं. याचा उपयोग कशासाठी केला जातो? POPचा सिमेंट तयार करण्यासाठी होतो. वैद्यकीय मलमपट्टी, दंतवेदक शास्त्रामध्ये साचे तयार करणे व ओतकाम, पुतळे तयार करण्यामध्ये, चपरांचे सुशोभीकरण करण्यामध्ये, क्रेयॉन्सच्या काड्या तयार करण्यामध्ये उपयोग होतो प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा. POPचे रासायनिक सूत्र काय येतं? आता हे सूत्र पण लक्षात ठेवणं आवश्यक आहे बघा. 2CaSO4H2O. ओके. POPचं रासायनिक सूत्र काय होतं? 2CaSO4H2O. ओके. आता रासायनिक अभिक्रियेचा वेग बघू आपण. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. यामध्ये बघा शीघ्र अभिक्रिया म्हणजे फास्ट रिॲक्शन आणि मंद अभिक्रिया म्हणजे स्लो रिॲक्शन. शीघ्र अभिक्रियेमध्ये ज्या रासायनिक अभिक्रिया पूर्ण होण्यास कमी कालावधी लागतो म्हणजे काय? दूध नाचणे, लाकडाचे ज्वलन होणे ह्या कशा? शीघ्र अभिक्रिया येतात. आणि मंद अभिक्रियेमध्ये ज्या रासायनिक अभिक्रियेला पूर्ण होण्यास जास्त कालावधी लागतो जसं की लोखंड गंजणे, दुधाचं दही होणे, श्वसनक्रिया हे कसं मंद अभिक्रिया येतात. जसजशी रासायनिक अभिक्रिया होत राहते वेळेनुसार अभिक्रियेचा वेग हा मंद होत असतो. आता उत्प्रेरक म्हणजे काय? कॅटलिस्ट. प्रत्यक्ष अभिक्रियेमध्ये भाग न घेता फक्त रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवण्याचं काम करतात ते उत्प्रेरक आहे. ओके. फक्त रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवण्याचं काम कोण करतं? उत्प्रेरक. उत्प्रेरक ही रासायनिक अभिक्रियेची सक्रिय ऊर्जा म्हणजे ॲक्टिवेशन एनर्जी कमी करतात की जेणेकरून जास्तीत जास्त कणांकडे अभिक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी आवश्यक ऊर्जा असते. ओके. उत्प्रेरक हे सक्रिय ऊर्जा म्हणजे ॲक्टिवेशन एनर्जी दोन प्रकारे कमी करतात. उत्प्रेरकामध्ये अभिक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या कणांना अशा दिशेने अभिमुख करतात की जास्तीत जास्त कण एकमेकांवर आदळली पाहिजे. उत्प्रेरक सक्रिय ऊर्जा दोन प्रकारे कमी करतात. एक म्हणजे काय? तर उत्प्रेरक अभिक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या कणांना अशा दिशेने अभिमुख करतात की जास्तीत जास्त कण हे एकमेकांवर आदळली पाहिजे. आणि दुसऱ्या प्रकारे कोणता आहे? तर अभिक्रियाकारकांसोबत अभिक्रिया करून असा मध्यस्थ घटक ओके इंटरमिडिएट तयार करतात की ज्यांना कमी ऊर्जा लागत असते. कमी तापमानाला अन्नपदार्थातील जैविक व रासायनिक प्रक्रियांचा वेग मंदावतो. म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ जास्त काळ टिकतात. जेवढे तापमान जास्त असतं तेवढा अभिक्रियेचा दर पण जास्त असतो. अभिक्रियेचा दर संहतीवर पण अवलंबून असतो. जास्त संहती असेल तर जास्त दर. ओके. हा पॉईंट बघा. अभिक्रियेचा दर हा संहतीवर पण अवलंबून असतो. जास्तीत जास्त संहती असेल तर जास्तीत जास्त दर पण असणार. उत्प्रेरकांचा वापर सर्वात पहिल्यांदा कोणी केला होता? तर बर्जेलियस यांनी केला होता. ओके. उत्प्रेरकाचा वापर सर्वात पहिल्यांदा बर्जेलियस यांनी केला होता. उत्प्रेरकाचे उपयोग पाहू आपण. वनस्पती तेलापासून जे वनस्पती तूप मिळतं त्याला निकेल या नावाचं उत्प्रेरक वापरतात. त्यामध्ये जे आपण वनस्पती तूप खातो त्याच्यामध्ये काय? निकेल नावाचं उत्प्रेरक वापरतात. अमोनियापासून नायट्रिक आम्ल यामध्ये नाही का उत्प्रेरक कोणतं असतं? प्लॅटिनम नावाचं उत्प्रेरक असतं. अमोनिया सिंथेसिसमध्ये आयर्न नावाचं उत्प्रेरक वापरलं जातं. क्रॅकिंग ऑफ पेट्रोलियम यामध्ये जिओलाइट्स नावाचं ओके क्रॅकिंग ऑफ पेट्रोलियम मला तर जिओलाइट्स येतं. जिओलाइट्स क्रॅकिंग ऑफ पेट्रोलियम. ओके. अणू हा उदासीन असतो. इलेक्ट्रॉनचा शोध यामध्ये 1906 मध्ये नाही का नोबेल पारितोषिक भेटलं होतं यासाठी भौतिकशास्त्रामध्ये. कारण धन व ऋण प्रभार सारखाच असतो. अणू कसं असतो? उदासीन असतो. रुदरफोर्ड अणुप्रतिकृती बघू आपण. फादर ऑफ न्यूक्लियस फिजिक्स. अल्फा किरणांचा शोध पण यांनीच लावला होता रुदरफोर्ड यांनी. 1908 मध्ये अल्फा, गॅमा, बीटा या किरणोत्सारी प्रणाच्या गुणधर्मांना शोधण्यासाठी नोबेल पारितोषिक भेटलं होतं. 1911 मध्ये थॉम्सनचा अणुसिद्धांत खोडून काढणाऱ्या रुदरफोर्डने आपली वेगळीच अणुप्रतिकृती मांडली होती. ओके. 1908 मध्ये रुदरफोर्डने अणुकेंद्रकाचा शोध लावलेला आहे.
अल्फा किरणाचा पण शोध रुदरफोर्डने ठेवला. अणूचे अप्रकट अंतरक जाणून घेण्यासाठी किरणोत्सारी मूलद्रव्यातून उत्सर्जित होणाऱ्या अल्फा कणांचा उपयोग केला जातो. सुवर्णपत्राची जाडी किती असते? 0.0004 सेंटीमीटर. अल्फा कणांमध्ये हेलियम अणू असतो, म्हणजे अल्फा कण आणि हेलियम अणू इज इक्वल टू होतं ते. ओके. अणूंची रचना ही सूर्यमालेप्रमाणे असते. सूर्याप्रमाणे केंद्रस्थानी अणुकेंद्रक असतं, तर सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांप्रमाणे इलेक्ट्रॉन अणुकेंद्रकाभोवती फिरतात. अणूचे जवळजवळ एकूण वस्तुमान अणुकेंद्रकामध्ये एकवटलेलं असतं. ओके. अणूचं जवळजवळ सगळंच वस्तुमान हे अणुकेंद्रकामध्ये एकवटलेलं असतं. रुदरफोर्डच्या विकिरण प्रयोगामध्ये बघा, अल्फा कण म्हणजे धनप्रभारित हेलियम अणुकेंद्रक आहे. रुदरफोर्डने अल्फा कणांचा सुवर्णपत्रीवर प्रक्षेपित केले असता त्यानंतर त्या अल्फा कणांचा मार्ग निश्चित केला आहे. त्याला काय आढळून आलं होतं तेव्हा, की बहुतेक अल्फा कण हे सुवर्णपत्रातून आरपार गेलेले आहेत. काही अल्फा कणांचे लहान कोनातून विचलन झाले आहे. ओके. आणि फारच थोडे अल्फा कण जे आहेत ते सुवर्णपत्रावर अजून परत स्रोताच्या दिशेने परत फिरले होते. म्हणजे रुदरफोर्डने जेव्हा विकिरण प्रयोग केला होता तेव्हा काय केलं होतं, अल्फा कण म्हणजे धनप्रभारित हेलियम अणुकेंद्रक आहे आणि रुदरफोर्डने अल्फा कणांना एका सुवर्णपत्रावर प्रक्षेपित केलं होतं. आणि मग त्यानुसार त्यांना काय गोष्टी आढळून आल्या होत्या, की अल्फा कण हे सुवर्णपत्रातून काही काही आरपार गेले होते, काही नाही का कोणातून विचलन झालं होतं त्यांचं, आणि काही जे होते ते परत पण आले होते. आणि नील्स बोरची अणुप्रतिकी बघू आपण. नील्स बोर यांची अणुप्रतिकृती, यांचा फॉर्म्युला काय? 2n². ओके. इलेक्ट्रॉन्स हे निश्चित अशा कक्षांमध्ये परिभ्रमण करू शकतात हे सांगितलं होतं त्यांनी. इलेक्ट्रॉन्स हे निश्चित अशा कक्षामध्येच परिभ्रमण करू शकतात. एका निश्चित कक्षेतून दुसऱ्या कक्षेमध्ये जाण्यासाठी इलेक्ट्रॉनने काही विशिष्ट ऊर्जा शोषली पाहिजे, उत्सर्जित केली पाहिजे, असं नील्स बोर यांचं म्हणणं होतं. ओके. आता न्यूट्रॉन्सच्या बाबतीमध्ये बघा, शोध कुणी लावला होता? 1932 मध्ये न्यूट्रॉनचा शोध कुणी लावला? जेम्स चॉडविक यांनी 1932 मध्ये लावला. ओके. न्यूट्रॉनचा शोध कुणी लावलेला आहे? जेम्स चॉडविक यांनी. न्यूट्रॉन्स हे कण समस्थानिके निर्माण होण्यासाठी कारणीभूत असतात. न्यूट्रॉन्स कशासाठी असतात? समस्थानिकांसाठी. रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये न्यूट्रॉन्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. न्यूट्रॉन्स हा विद्युत प्रभाररहित कण असून तो अणुकेंद्रकामध्ये असतो. या कणाचे वस्तुमान जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमाना एवढेच असतं. ओके. प्रोटॉन. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला होता? तर इलेक्ट्रॉनचा शोध हा जे थॉम्सन यांनी लावला होता. कधी? 1897 मध्ये. स्टोनी या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनचं नाव दिलेलं आहे, स्टोनी यांनी. ओके. इलेक्ट्रॉनला नाव कोण दिलं? तर स्टोनींनी. कॅथोड किरणांचा अभ्यास करताना जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता. कॅथोड किरण हे ऋण प्रभारयुक्त कणांचे म्हणजेच इलेक्ट्रॉनचे बनलेले असतात. विद्युत प्रभार 1.6 × 10⁻⁻19 कुलोम एवढा असतो. विद्युत प्रभार किती असतो? 1.6 × 10⁻19 कुलोम एवढा. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हे नगण्य असतं, 0.000548559. ओके. नगण्य असतं. इलेक्ट्रॉन ऋणप्रभारित कण आहेत. जेव्हा इलेक्ट्रॉन बाहेरच्या कक्षेतून आतल्या कक्षेमध्ये उडी मारतो तेव्हा त्यांची ऊर्जा ही कमी होत जाते आणि इलेक्ट्रॉनला ऊर्जा दिली असतात ते आतल्या कक्षेतून बाहेर उडी मारतात. ओके. मध्ये जर त्यांनी मध्ये जर आले इलेक्ट्रॉन तर त्यांची ऊर्जा कमी होते, पण जेव्हा ते बाहेर जातात तेव्हा त्यांची ऊर्जा वाढते. ओके. इलेक्ट्रॉन आपण निर्देशित करतो. आता प्रोटॉनबाबत बघू. प्रोटॉनचा शोध कोणी लावलेला आहे? प्रोटॉनचा शोध लावला बघा गोल्डस्टेन यांनी 1919 मध्ये. नाव कोणी दिलं होतं? रुदरफोर्ड यांनी. प्रभार धनप्रभारित कण असतात. वस्तुमान इलेक्ट्रॉनच्या 1800 पट असतं. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणुकेंद्रकातील कण आहेत. ओके. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणुकेंद्रकामध्ये. आता अणूच्या कणांचा शोध कोणी लावला ते पाहू आपण. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? जे थॉम्सन यांनी. प्रोटॉनचा शोध लावला होता गोल्डस्टोन यांनी. न्यूट्रॉन म्हणला तर जेम्स चॉडविक. पॉझिट्रॉनचा शोध लावला होता कार्ल अँडरसन यांनी. अल्फा कणांचा शोध लावला रुदरफोर्ड यांनी. फोटॉनचा आईन्स्टाईन. म्युऑनचा अँडरसन. न्यूट्रिनोचा लावला होता कोवॅन आणि फ्रेडरिक रॉइन्स यांनी. आणि बोसॉनचा लावला होता सत्येंद्रनाथ बोस. ओके. बोसॉनचा शोध कोण लावला? सत्येंद्रनाथ बोस यांनी लावला होता. पॉझिट्रॉन म्हणजे धन इलेक्ट्रॉन असतं. न्यूट्रिनो आणि अँटी न्यूट्रिनो म्हणजे कोणताही प्रभार नसतो यावरती. मेसॉन म्हणजे अस्थिर कण असतं. अँटीप्रोटॉन म्हणजे स्थिर असतं. ओके. आणि बोसॉन म्हणजे एक मेसॉन प्लस एक फोटॉन आहे. बोसॉन म्हणजे काय? एक मेसॉन प्लस एक फोटॉन येतं. आता जे इलेक्ट्रॉनची संख्या असते बघा, ही संख्या आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. 2, 8, 18, 32. ओके. आणि संज्ञा काय दिली आहे? KLMN अशा. ओके. 4 भागामध्ये कवच आहेत ते KLMN. आणि नील्स बोर यांनी फॉर्म्युला काय सांगला होता आपल्याला इलेक्ट्रॉनची संयोजन शोधण्यासाठी? 2n². ओके. 2n² आपण करू शकतो. आता पहिल्या याच्यामध्ये जर असेल तर केचं काय येतं? 2n म्हणजे पहिली संज्ञा पहिल्या कक्षामध्ये असेल तर ते 2 × 1². ओके. दुसऱ्या कक्षामध्ये म्हणजेच Lमध्ये 2 × 2². तिसऱ्या कक्षेमध्ये असल्यामुळे
2×3 ओके. 2n² कक्षाचा क्रमांक ठेवायचा आणि n म्हणजे 2×4 म्हणजे काय तर ते 2 8 18 32 अशी याची म्हणजे कवचातील जे इलेक्ट्रॉनची संख्या असते जास्तीत जास्त किती असू शकते. पहिल्या याच्यामध्ये 2 असू शकते, दुसऱ्या याच्यामध्ये 8, तिसऱ्या याच्यामध्ये 18 आणि चौथ्या याच्यामध्ये 32 असू शकते. KL-MN हे या कक्षामध्ये अनुक्रमे जास्तीत जास्त 2 8 18 32 असे इलेक्ट्रॉन सामावू शकतात. प्रत्येक इलेक्ट्रॉनमध्ये तो ज्या कक्षामध्ये असतो त्यानुसार निश्चित ऊर्जा असते. पहिल्या कक्षातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही सर्वात कमी असते. त्यापुढील कक्षामध्ये इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही संख्येप्रमाणे वाढत जाते. ओके, क्रमाक्रमाने वाढत जाते. तर पहिल्यामध्ये एकदम कमी, दुसऱ्यामध्ये किती आहे तर -3.4 इलेक्ट्रॉन. ओके, दुसऱ्यामध्ये किती आहे बघा -3.4 आणि तिसऱ्यामध्ये आहे -1. ओके, -1 मध्ये येते ते तिसऱ्यामध्ये. आता आपण बघू अणुअंक आणि अणुवस्तुमानांक. अणूमधील प्रोटॉन इलेक्ट्रॉनच्या संख्येला अणुअंक म्हणतात. ओके, आणि हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो कारण त्यामध्ये काय असतं प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच असते, त्यामुळे ते उदासीन असतं. अणुवस्तुमानांक यांचा प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन इतका असतो. अणुवस्तुमानांक हे डाल्टन या एककामध्ये मोजतात. ओके, अणुवस्तुमानांक कशामध्ये मोजतात? डाल्टन एककामध्ये. 1 डाल्टन म्हणजे किती असतं 1.6 × 10⁻⁻27. ओके, 1 डाल्टन म्हणजे 1.6 × 10⁻⁻27 किलोग्राम. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या तुलनेमध्ये अत्यंत नगण्य असतं. अणुअंक आणि अणुवस्तुमानांक कसं सांगतात तर अणुवस्तुमानांक एच्या संज्ञेने आणि अणुअंक झेडने दाखवतात. ओके, आता याच्यामध्ये बघा सोडियमचे 23 आणि 11 दाखवलं तर अणुअंक किती आहे 11 आहे. ओके, अणुअंक म्हणजे झेडने आणि अणुवस्तुमानांक म्हणजेच एने दाखवलेलं 23 येतं. ओके, आता याच्यामध्ये बघू आपण समस्थानिके आणि त्यांचा उपयोग काय होतो. आयसोटोप्स. आयसोटोपचा शोध कोण लावला सॉडी या शास्त्रज्ञाने लावला. सॉडी. आयसोटोप म्हणलं की सॉडी. निसर्गातील काही मूलद्रव्यांच्या विविध अणूंचा अणुअंक समान असतो परंतु अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतो. एकाच मूलद्रव्याच्या अशा अणूंना आपण समस्थानिके असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं की अणुअंक समान पण अणुवस्तुमानांक भिन्न म्हणजे काय झालं आयसोटोप झालं. ओके, समस्थानिके. समस्थानिके निर्माण होणारी न्यूट्रॉनची भिन्न संख्या जबाबदार असते. समस्थानिकांमध्ये अणूमध्ये प्रोटॉन इलेक्ट्रॉनची संख्या समान असते परंतु न्यूट्रॉनची संख्या मात्र भिन्न असते. समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान असतात परंतु भौतिक गुणधर्म वेगवेगळे असतात. ऑक्सिजनला 3 समस्थानिके असतात. ऑक्सिजनला 16 ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन 17, ऑक्सिजन 18. ओके, ऑक्सिजन 16 सर्वात जास्त प्रमाणामध्ये सापडतो. किती 99.76% एवढा सापडतो तो ऑक्सिजन 16. आता ऑक्सिजन बघा मूलद्रव्य अणुअंक 8 येतो ऑक्सिजनचा आणि त्याचे समस्थानिके म्हणलं तर 16, 17, 18 आहेत. आता क्लोरीनमध्ये 17 अणुअंक आणि 35, 37 ही समस्थानिके. कार्बन 6 अणुअंक आहे. कार्बनचे समस्थानिके बघा 12, 14 प्रकाश संश्लेषणामध्ये वापरतात. C12 आणि C14 आणि हायड्रोजनचा अणुअंक 1 येतो. ओके, अणुबॉम्ब निर्मितीमध्ये वापर केला जातो. C14 हे अर्ध आयुष्यकाळासाठी आणि याचा अर्ध आयुष्यकाळ किती असतो 5768 वर्ष इतका असतो. आता हा पण चार्ट महत्त्वाचा आहे बघा. याचा उपयोग नाही का युरेनियमचा उपयोग युरेनियम 235चा उपयोग कशासाठी केला जातो केंद्रीय विखंडन आणि ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. युरेनियम 235 म्हणलं तर केंद्रीय विखंडन आणि ऊर्जा निर्मिती. फॉस्फरस 32 म्हणलं तर ब्लड कॅन्सरवर उपचार केला जातो. कोबाल्ट 60 कॅन्सरवरील उपचारासाठी. सोडियम 24 हा रक्ताभिसरण अडथळे शोधण्यासाठी वापरला जातो. आयोडीन 131 हा मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी ब्रेन ट्यूमर हृदय यकृत थायरॉईड परीक्षण गॉयटर या आजारावर आयोडीन 131. C14 जे आहे ते जीवाश्माचे वयोमान निश्चित करण्यासाठी C14 वापरतात. ओके, आणि थेलियम 201 जे आहे ते हृदयातील खराब झालेल्या पेशी ओळखण्यासाठी ट्यूमर शोधण्यासाठी थेलियम 201 वापरतात 201. ओके, हृदयातील खराब झालेल्या पेशी ओळखण्यासाठी.